सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळाची दमदार एंट्री. प्रॅक्टिस क्लबवर 2-1 ने विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक. पाटाकडील तालीम मंडळ आयोजित व डी.वाय. पाटील ग्रुप पुरस्कृत सतेज चषक फुटबॉल स्पर्धेतील सामने सध्या श्री शाहू स्टेडियमवर रंगतदार पद्धतीने सुरू आहेत. आज दुपारी 4 वाजता खेळवण्यात आलेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळाने प्रॅक्टिस क्लबवर 2-1 अशी मात करत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. सामन्याची सुरुवात प्रॅक्टिस क्लबने आक्रमक पद्धतीने केली. 8व्या मिनिटाला अजिंक्य नलवडे याने दिलेल्या अचूक पासवर सागर चिले याने डाव्या पायाने जोरदार फटका मारत चेंडू पाटाकडीलच गोलरक्षक अमर गवळी याच्या डोक्यावरून थेट जाळ्यात पाठवला आणि प्रॅक्टिस क्लबला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र पाटाकडील तालीम मंडळाने लवकरच सावरत प्रत्युत्तर दिले. 18व्या मिनिटाला अनिश खजीर याच्या उत्कृष्ट पासवर यशराज कांबळे याने डीच्या बाहेरून शानदार शॉट मारत गोल नोंदवला आणि सामना 1-1 असा बरोबरीत आणला. पूर्वार्ध अखेरपर्यंत दोन्ही संघांनी चुरशीची लढत देत 1-1 अशी बरोबरी कायम ठेवली. उत्तरार्धात पाटाकडील संघाने आक्रमक खेळ करत 49व्या मिनिटाला निर्णायक आघाडी घेतली. ऋषिकेश मेथे पाटील याने दिलेल्या अचूक पासवर अनिश खजीर याने हेडद्वारे अप्रतिम गोल करत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर प्रॅक्टिस क्लबने जोरदार हल्ले चढवले, मात्र त्यांना यश मिळाले नाही. अजिंक्य नलवडे याच्या 2 सोप्या संधी वाया गेल्या, तर उत्सव मरळकर याचा जोरदार फटका अमर गवळी याने उत्कृष्ट बचाव करत बाहेर ढकलला. प्रॅक्टिस क्लबकडून सौरभ जाधव, साहिल टाकवे, प्रदीप शिंदे, रोहित भोसले आणि आकाश बावकर यांनी चांगला खेळ केला, तर पाटाकडील तालीम मंडळाकडून नबी खान, रोहित मंडलिक, गोलरक्षक अमर गवळी, प्रतीक बदामे आणि रोम रियो यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. अखेर पाटाकडील तालीम मंडळाने 2-1 असा विजय मिळवत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. सामन्यात उत्कृष्ट खेळ केल्याबद्दल पाटाकडीलच्या यशराज कांबळे याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. अर्थराज्य न्यूज मराठीकरिता राजेश भोसले, कोल्हापूर. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.